विभागाचे डेप्युटी डायरेक्टरला नेमकं काय या ट्विटमध्ये आपण तर बघा, मी सातत्याने हेच सांगतोय, DGCA मध्ये अनेक असे अधिकारी जे भ्रष्ट आहेत. हा जो डेप्युटी डायरेक्टर आहे, ज्यांना आजच CBIने पकडलं, तर एअरवर्दीनेस एखाद्या विमानाला द्यायचा अधिकार या अधिकारीकडे होता. विमान हे उडू शकतं का शकत नाही, हे जे सर्टिफिकेट एअरवर्दीनेसचं असतं, तर हा अधिकारी त्या ठिकाणी द्यायचा. आणि तोच जर भ्रष्टाचार करत असेल, तर जे विमानं एअरवर्दी नाहीत अशांना सुद्धा परवानगी दिली असावी. पण हा एक छोटा मासा आहे. मोठे मासे तसेच अजून त्या ठिकाणी आहेत. माझं हेच म्हणणं होतं की VK सिंग हा पोचलेला माणूस आहे. म्हणजे दुर्दैव असं, महाराष्ट्रातले प्रमुख जे नेते आहेत, हे सुद्धा या चिरकुट VK सिंग सारख्या माणसाला का घाबरतात? VK सिंग उद्या जाऊन अनेक लोकांची नावं घेईल म्हणून घाबरता का? आता हा VK सिंग जर DGCA मध्ये एवढा पोचला असेल, आता CBIनेच एक छोटीशी कारवाई केल्यानंतर त्यांना भ्रष्ट अधिकारी तिथं सापडला. मग असे अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून अजितदादांचा ॲक्सिडेंट जो झाला होता, नाही तर घातपात झाला होता, त्याचे जे सर्व पुरावे हे क्लीनअप, नाहीतर ते पुरावे संपवण्याचा, नाहीतर नष्ट करण्याचं काम अधिकाऱ्याला हाताशी धरून हा VK सिंग करेल, हे सातत्याने आम्ही सांगतोय. पण दुर्दैव असं, आमचं कुणीच त्या ठिकाणी ऐकत नाही. आम्ही म्हणतोय दादांची CBIकडनं चौकशी झाली पाहिजे, दादांच्या ज्या अपघाताची. पण 60 दिवस झाले सुद्धा त्या बाबतीत कुणी साधा शब्द सुद्धा काढत नाही. आणि या ठिकाणी CBI स्वतःहून कारवाई तिथं करते. मग CBIने जी कारवाई केली ती कशासाठी केली? असं आहे का की डिलिमिटेशनचा जे काही बिल काल आलं होतं, त्या बिलाला चंद्रबाबू नायडूची जी पार्टी TDP आहे, ती तशी दक्षिण भारतातली येते, तर त्यांनी तिथं पाठिंबा द्यायचा म्हणून मुद्दामून CBIने आत्ताच तिथं कारवाई केली. आणि लगेचच तुम्ही बघितलं असेल की तिथं चंद्रबाबू नायडू जे TDP आहेत, त्यांनी समर्थन केलं या डिलिमिटेशन कायद्याचं, जे खरं तर त्यांच्या आणि त्या भागातल्या सर्व राज्यांच्या विरोधातला त्या ठिकाणी कायदा आहे. मग CBIचा वापर फक्त चंद्रबाबू नायडूंना घाबरवण्यासाठी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी आणि त्यांचा जो मंत्री आहे, जे नातेवाईक आहेत, राम मोहन नायडू, यांना घाबरवण्यासाठी केला का? हे असं ज्या काही गोष्टी होत असतील ते चुकीचं आहे. पण याच्या बाबतीतली बरीच काही माहिती आमच्याकडे आलेली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये ती अधिकची माहिती नक्कीच आपल्या सर्वांसमोर मी आणेल. बारामतीच्या निवडणुकीचा दाखल झालेला होता या संदर्भात, तो हँडओव्हर झाला का? त्याच्या संदर्भात काय सुनावणी झाली आणि याला जोडूनच चौकशी सुरू आहे. याला जोडूनच आता बारामतीची पोटनिवडणूक होते. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या निमित्तानं प्रचारासाठी येत आहेत. काँग्रेसनं सुद्धा ही भूमिका व्यक्त केली होती की बिनविरोध करायचा असेल तर गुन्हा दाखल करून घ्या, तपास करायचा. आता काय मागणी असणार आहे? तर बघा, अधिवेशनामध्ये जेव्हा मी हा मुद्दा मांडला होता आणि मी सांगितलं होतं की महाराष्ट्रात 3दा प्रयत्न करून सुद्धा आमचा FIR घेतला नाही. मग आम्ही कर्नाटकात गेलो आणि FIR तो त्या ठिकाणी 0 FIRच्या अंतर्गत तो तिथं केला. एक प्रोसिजर आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. कर्नाटकाच्या एका साध्या पोलीस स्टेशनला कुठलाही कॉन्टॅक्ट नसताना तिथं गेल्यानंतर तिथल्या साध्या SHO नाही तर PIली आमचा FIR घेतला. तो FIR काय लगेच तसाच ट्रान्सफर केला जात नाही. तो तिथे असणाऱ्या लोकल कोर्टात जातो. लोकल कोर्टाकडनं परवानगी करून तो DGP कर्नाटकाकडे गेला आणि तिथून मग आपल्या महाराष्ट्राकडे आला. मग अधिवेशनात बोलत असताना मला सांगण्यात आलं, नाही तर माझ्याबद्दल बोलत असताना सांगितलं, मी महाराष्ट्राची बदनामी केली. मी कुठेही महाराष्ट्राची बदनामी नाही केली. पण नक्कीच आपल्या या महाराष्ट्रामध्ये अजितदादांसारख्या मोठ्या नेत्यांचा FIR न झाल्यामुळे या महाराष्ट्र सरकारची 100% बदनामी झालेली आहे. एवढ्या मोठ्या नेत्याचा FIR साधा होत नसेल तर सामान्य लोकांचा काय, असा प्रश्न निर्माण होतो. आणि तिथं उत्तर देत असतात. ठीक आहे, त्याला मी उत्तर दिलं आणि त्याला उत्तर देत असताना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, आम्ही CIDकडे तो त्या ठिकाणी FIR पाठवू. म्हणजे त्याचा अर्थ आम्हाला असं वाटला की तो FIR स्वीकारला गेला. मग आम्ही DGP महाराष्ट्र यांना भेटायला काही दिवसांपूर्वी गेलो होतो आणि त्यांना विचारलं की CM साहेबांनी सांगितलं की आपण तो जो FIR आहे तो CIDकडे तिथं पाठवणार आहात, तो पाठवला का? ते म्हणले हो, पाठवला. म्हणजे आम्ही समजू का की तो एक्सेप्ट झाला, त्याचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी होणार आहे? ते म्हणले तसं नाही. इन्व्हेस्टिगेशन आणि एन्क्वायरी याच्यामध्ये फरक आहे. आम्ही इन्व्हेस्टिगेशन हे FIRवर करणार नाही, पण आम्ही एन्क्वायरी करू. म्हणजे कुठंतरी DGP साहेब सुद्धा चांगला अधिकारी असला, पण त्यांच्यावर पण कुठं ना कुठेतरी दबाव आहे आणि शब्दाचा खेळ करून हा दुर्दैवाने FIR अजूनपर्यंत एक्सेप्ट नाही झाला.
त्याच्यावर फक्त एन्क्वायरी केली जाणार आहे आणि मग एक रिपोर्ट बारामती कोर्टाला ते पाठवतील पुढच्या काही महिन्यांमध्ये. त्यामुळे खरं तर हे दुर्दैव आहे. FIR एक्सेप्ट करायला काहीच हरकत नाही. काल आपल्यासारखेच काही पुण्याचे पत्रकार हे CIDच्या एका मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधत होते आणि फोनवर संवाद साधत असताना CIDच्या प्रमुखांनी सुद्धा असंच काहीतरी तिथं सांगितलंय. पुढच्या काही दिवसांमध्ये CIDच्या प्रमुखांना आम्ही भेटून खरंच काय घडलंय हे कुठेतरी आम्हाला सांगा अशी विनंती नक्कीच त्या ठिकाणी करू. आज मुख्यमंत्री आज बारामतीमध्ये आहेत माहिती प्रचारासाठी. कधी उघड करणार आहात? निवडणूक होईपर्यंत वाट पाहणार आहात की त्याच्या आधीच माहिती जाहीर करणार? नाही बघा कसं असतं की अधिवेशनामध्ये हा प्रश्न जेव्हा मांडला त्यात त्यांनी उत्तर दिलं. मी परत एकदा त्याच उत्तरावर एक प्रश्न विचारला, त्याच्यावर परत त्यांनी उत्तर दिलं आणि त्यांनी मला सांगितलं. म्हणजे मला जेव्हा असतो मी इन्व्हेस्टिगेशन करतोय असं नाही. मी हा मुद्दा फक्त पुढे घेऊन चाललेलो आहे. याला पाठिंबा महाराष्ट्रातल्या प्रत्येक पत्रकाराचा आहे, तुमच्यासारख्या पत्रकारांचा आहे, महाराष्ट्रात सामान्य लोकांचा आणि प्रेशर आल्यामुळे सरकारला उत्तर द्यावं लागतंय. आता त्यांनी सांगत असताना सांगितलं पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही म्हणलेले जे विषय आहेत, मांडलेले विषय जसं CBIचा, आम्ही या देशाचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत हा मुद्दा घेऊन जाऊ. तुम्ही जे म्हणताय त्यांच्यापर्यंत मांडू. मग CBI, मग FIR या बाबतीत काय करायचं हे आम्ही तुम्हाला सांगू. आता इलेक्शन चालू आहे. होम मिनिस्टर साहेब वेस्ट बेंगॉलमध्ये गेले 15 दिवस जाऊन तिथं अडकून बसलेत. अमित शाह साहेब, आपले मुख्यमंत्री साहेब पण इतर ठिकाणी प्रचाराला जात आहेत. थोडा वेळ तिथं दिला पाहिजे, कारण शेवटी आम्ही या बाबतीतलं राजकारण करत नाही. आमचा हा भावनिक मुद्दा आहे. सरकारला सुद्धा वेळ देऊ. या महिना अखेरीसपर्यंत वेळ देऊ, नाही 10 मेपर्यंत वेळ देऊ. पण या बाबतीत जर त्यांनी काहीच केलं नाही मग 100% या सरकारला हा विषय महागात पडेल.